नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भात. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. ईडीकडून भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. प्राथमिक गुन्हा सिद्ध न झाल्यानं न्यायालयानं हा निर्णय दिलाय. न्यायालयाचा निर्णय मान्य केला पाहिजे असं उदय सामंत यांनी विधान केलंय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. यापूर्वी न्यायालयीन पातळीवर दिलासा मिळाल्यानंतर आता ईडीकडूनही क्लीन चिट मिळाल्यानं भुजबळ यांच्यावरील सर्व आरोपांवर पडदा पडलाय. त्यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळालाय. एखादं निरीक्षण कोर्ट ज्यावेळी देतं त्याच्यावर मी कॅबिनेट मंत्री म्हणून काय बोलू शकतो. कोर्टानं दिलेलं निरीक्षण असेल, कोर्टानं दिलेला आदेश असेल, त्याच्यावर ठीक आहे, तो जो काय आदेश आहे तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. न्यायालयानं जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याची संबंधित लोक घेतली.